नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ बालेराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आज अहिल्यानगर जिल्ह्यातील चिखणी तालुका संगमनेर या गावी मी मुलीला सोडवण्यासाठी आलेलो होतो आणि मुलीला सोडवल्यानंतर इथे हा आठवडा बाजार चालू आहे। आठवडा बाजारात आलो, थोड्याशा 2 भाज्या घेतल्या, एक लहान मुलीसाठी चिकू घेतले आणि तिला शेंगा आवडतात भुईमुगाच्या म्हणून खायला घेतल्या आणि सहजच समोर एक आता महाराष्ट्र म्हटला की धार्मिक भूमी आहे आणि इथे समोर मंदिर दिसलं, हनुमान मंदिर आहे आणि या हनुमान मंदिर दिसल्यामुळं चला म्हटलं एक हनुमंतरायाचं दर्शन घ्यावं म्हणून या चिखणीच्या आठवडे बाजाराच्या बाजूला असलेल्या मंदिरात मी इथे दर्शन घेण्यासाठी आज आलो। आणि मंदिर कसं असावं, मंदिरात काय असावं याचं उत्तम उदाहरण मला इथे पाहायला भेटलं। खरं तर या सगळ्या गोष्टींबद्दल चिखणीकर ग्रामस्थांचे खरोखर मनपूर्वक आभार मानायला पाहिजे आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदनसुद्धा करायला पाहिजे। अभिनंदन करण्यामागची गोष्ट अशी की तुम्हाला हे सगळं का सांगतो मी, का दाखवतोय, मंदिरात ही गोष्ट असावी की नसावी आणि मंदिरात आल्यानंतर काय घ्यावं आणि काय दर्शन घेतल्यानंतर काय घेऊन बाहेर पडावं याचं अतिशय छान उदाहरण इथे मिळतं। आता तुम्हाला हे मंदिरातल्या भिंती दाखवतो, भिंतीवरती हे स्लोगन लिहिलेले, हे स्लोगन मंदिरात आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर काय ते बघूया आपण। तुम्हाला मी प्रत्येक जे वाक्य आहे मंदिराच्या भिंतीवर असणारं टिपणारं ते वाचून दाखवतो आणि तुम्हीच सांगा प्रत्येक मंदिरात अशा गोष्टी असायला हव्यात किंवा नसाव्यात आणि आल्यानंतर मन प्रसन्न होऊन इथून आपण बाहेर पडतो। चला तर मग बघूया, जास्त वेळ घेत नाही मी, इथे समोर दाखवतो तुम्हाला काय आहे ते आणि नंतर एक ग्रामस्थ आहे पाठीमागे उभे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। हे बघा मित्रांनो, समोर आपल्याला जगद्गुरू तुकोबारायांचे पांडुरंग परमेश्वराचे समोर दर्शन होतंय, त्याप्रमाणे इथे हनुमंतरायाचं संकटमोचन हनुमंतरायाचं दर्शन होतंय आणि इथे राम लक्ष्मण सीतेचं दर्शन होतंय। आता आपण ही जी समोरची भिंत आहे इथून आपण बघायला सुरुवात करणार आहोत की इथे नेमकं या वाक्यांवरून गाव कसं असावं, गावात काय एकंदरीत वातावरण आहे ते लक्षात येतं। दादा तेवढं कॅलेंडर कृपया वरती करा बरं, तिथे खाली काय लिहिलेलं आहे बघू आपण। हे बघा मित्रांनो, इथे स्लोगन लिहिलेलं आहे, उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते, म्हणजे अतिशय छान स्लोगन आहे इथे। त्याच्यानंतर ऊट ऊट माझ्या जीवा, काम पडलं अमाप, काम करता करता देख देवाची स्वरूप, बहिणाबाई चौधरी, म्हणजे बहिणाबाई चौधरींचं अतिशय छान प्रकारे हे वाक्य आहे। संसारात असताना सुद्धा देवाचं नामस्मरण कसं करावं त्याच्याबद्दल इथे आहे। देतो तो देव, राखतो तो राक्षस, म्हणजे आपण देण्याची वृत्ती कायम ठेवली पाहिजे। स्वतःजवळ जे आहे ते आपलं उदरनिर्वाह करून आपल्या योग्य त्या गोष्टी करून इतरांनाही दिलं पाहिजे, परोपकाराची वृत्ती इथे दिसते। इथे जे आहे ते कीर्ती हा चांगल्या कर्माचा सुगंध आहे किंवा सुगंध होय, अतिशय चांगलं वाक्य आहे। इथे समोर लिहिलं आहे, विद्वान सर्वत्र पूज्यते, म्हणजे विद्वानता जर माणसाकडे आली तर त्याला सर्वत्र मान्यता मिळते, सर्वत्र त्याचं पूजन होतं। इथे गृहस्थाश्रमी पुरुष हा सर्व धर्माचा आधार आहे, हे बघा अतिशय छान वाक्य आहे। गृहस्थाश्रमी जरी असेल पुरुष पण सर्व धर्माचा आधार असं म्हटलेलं आहे। इथे बाजूला संत रक्तहीन क्रांतीचे उपासक आहे, म्हणजे अतिशय छानपैकी हे वाक्य आहे। इथे ओम तस्तवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि, म्हणजे हा जो गायत्री मंत्र आहे हा गायत्री मंत्राचा इथे उल्लेख आहे। बाजूला मोठे बाबा तरुण मित्र मंडळ चिखणीचं जे आहे त्यांनी जो हनुमंतरायाचं दर्शन घेण्यासाठी येईल त्याला कोणाला हनुमान चालीसा पाठ असेल नसेल त्याच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे आणि हनुमान चालीसा श्री केशव मोहन वरपे यांनी अतिशय छानपैकी सौजन्य देऊन येतो। चौपाई असेल, दोहा असेल, हनुमान चालीसा असेल, हे सर्व इथे दिलेलं आहे। बाजूला जीवनाचा प्रवास करताना नशीब ही विसावा घेण्याची धर्मशाळा आहे, म्हणजे आपण ज्याला नसीब म्हणतो जीवनाचा प्रवास करत असताना ही धर्मशाळा असं या वाक्यातून दिसून येतं। इथे हनुमंतरायाची आरती लावलेली आहे। इथे हनुमंत मंदिराचं व्यवस्थापन ज्यांच्या मार्फत होतंय वर्षभराचं, ते वर्षभराचं व्यवस्थापनाचं बोर्ड आहे। बाजूला सूचीपत्र आहे, कशा पद्धतीने ते इथे व्यवस्था केली जाते। पंथी जपून ठेवा, अंधार फार झाला, म्हणजे आपण दिवाळीला ज्या पंथ्या लावतो त्या कदाचित वापरून झाल्या की बाजूला फेकतो, परंतु त्या पंथीचा उपयोग कसा आहे, काय आहे, आणि पंथी नुसती फक्त आपण तेल टाकून लावतो तीच पंथी नाही, तर इथे ज्ञानाची पंथी सुद्धा यांनी म्हटलेलं आहे आणि त्या अर्थानेच ते लिहिलेलं असावं की पंथी जपून ठेवा, अंधार फार झाला,
म्हणजे ज्ञान तुम्ही आत्मसात करा, मिळवून ठेवा आणि जगाच्या ज्या बाजारात जो अंधार झाला आहे तो तुम्ही दूर करा. इथे काय लिहिले, मित, आहार, व्यायाम, संतोष हे जगातील 3 डॉक्टर आहेत. म्हणजे बघा, जगातले जे सगळ्यात चांगलं सुंदर जीवन जगण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत त्यांनी इथे दिलेल्या आहे. मित, आहार, व्यायाम आणि संतोष हे 3 डॉक्टर आहेत की जे प्रत्येकाकडे असायला पाहिजे. इथे काय लिहिले, दर्शन करणाऱ्या हातापेक्षा श्रम करणारे हात चांगले. वा, म्हणजे हे पण अगदी ज्याला आयुष्याचं सॉफ्ट स्किल म्हणतो आपण, ते सॉफ्ट स्किल जोपासणारं वाक्य आहे. दर्शन करणाऱ्या हातापेक्षा श्रम करणारे हात चांगले. पुढे, धनलोभ माणसाला पशु बनवतो. आज जे समाजात पशुकर्म चाललेले आहेत सगळीकडे, माणूस असूनही जे दुष्कर्म माणूस करतोय ते कशामुळं करतोय, आणि त्याच्यासाठी छान वाक्य इथे दिलेलं आहे की धनलोभ जर झाला तर माणसाला तो पशु बनवतो. त्यामुळे जास्त धनलोभही काही कामाचा नाही. आणि इथे लिहिलं आहे, पापाचे समर्थन करणाऱ्याला क्षमा करू नये. म्हणजे धर्माचं वाक्य आहे. ज्याने ज्याने आजपर्यंत पृथ्वीवरती अत्याचार केला किंवा पृथ्वीवरती पाप करण्याचा प्रयत्न केला, दुष्कर्म केले, त्याला समर्थन कोणत्याही बाजूने देऊ नये. पापाचे समर्थन करणाऱ्याला क्षमा करू नये. त्याच्यानंतर इथे पुढे म्हणाल, श्रद्धेमुळे जीवनाला गती मिळते. वा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. इथे बाजूला आहे, टाळील जो निसर्ग त्याला रोगाचा उपसर्ग. म्हणजे हे अतिशय धार्मिक, म्हणजे ज्याला सामाजिक, आर्थिक, मानसिक, राजकीय आणि जे निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचे असे खूप छान वाक्य या मंदिरात पाहायला मिळाले. क्रोध हा दुःखाचे मूळ आहे. म्हणजे ज्याला दुःख होतं त्याला दुःख कशामुळं होतं हे छान वाक्य इथे दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण या चिखणीकरांच्या मंदिरात आल्यानंतर अशा प्रकारे आपण जे सगळे छान वाक्य आहेत इथे लिहिलेले मंदिरात ते सगळे घेतलेले आणि आता आपल्याला हे दादासमोर दर्शन करण्यासाठी आलेले, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. हे दादा समोर आलेले. नमस्कार दादा. खरं तर तुमच्या चिखणीकर ग्रामस्थांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ज्यावेळेस माणूस इथे दर्शनाला येतो आणि हे मंदिरात जे तुम्ही अतिशय छानपैकी सुविचार लिहिले किंवा जे स्लोगन लिहिले, वाक्य लिहिले, ते अतिशय जीवनात उपयोगी पडणारे छान आहे. तर याबद्दल आपलं नाव आणि चिखणीकर ग्रामस्थांना अशी संकल्पना किंवा का वाटलं बा असं हे सगळं करावं. तर आमच्या गावामध्ये जी ट्रस्ट आहे, बाळबाबा बाळगरायचं आणि मातेचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या निमित्तानं गावामध्ये ट्रस्ट स्थापन केली आहे. आणि ती जी ट्रस्ट आहे तिचे सचिव जे होते म्हणजे आजही जे आहेत, परंतु आता म्हातारी झाली म्हणून ते घरी आहेत, परंतु अध्यक्ष होते पुंडलिक शेठ वरपे, उपाध्यक्ष होते जयरामदादा वरपे आणि क्रांती मंडळी जुने पाटील जे होते दत्तू पाटील वरपे आणि सचिव जे आहेत आजही, परंतु म्हातारे म्हणून आता घरी बसले याचा वरपे बोलचे. ते शिक्षक असल्या कारणाने या ज्या कल्पकता आणि कल्पना ज्या आहेत त्यांना त्या सुचत गेल्या आणि त्यांनी त्या पद्धतीनं सर्व जे काही वारकरी असतील, जे कोणी दर्शनासाठी येतील, त्यांच्यासाठी हे सगळे सुविचार अतिशय उत्तमरित्या ते लिहून ठेवलेले आहेत आणि ते आजही लोक वाचतात, भक्तगण वाचतो, दर्शनाला येतात ते वाचतात, वारकरी वाचतात आणि त्याचा आपल्या सर्वांना आनंद होतो. खरं म्हणजे मी तुम्हाला धन्यवाद दी, तुम्ही दर्शनाला आलात आणि हे सगळं सुविचार मंदिर ती काय आहे केवळ सगळी तुम्ही पाहिली आणि तुम्हाला हा व्हिडिओ तयार करावा वाटला म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. कारण काय होतं, जी चांगली गोष्ट आहे खरं तर ती समाजापर्यंत पोहोचवणं आज मीडियाचं काम झालं आहे, परंतु TRPसाठी बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या घेऊन मीडिया आज पुढं जातोय. तर ते वारकरी संप्रदायाचा एक वारसा असल्याने हे मला जे आवडलं समोर दर्शनासाठी आल्यानंतर, तर मी समोर सगळ्यांसाठी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि निश्चितपणे हे सुविचार सगळ्यांपर्यंत आणि आपल्या गावात जे मंदिर असेल त्याच्यातही जर तुम्हाला हा विषय आवडला तर नक्कीच तुमच्या मंदिरातसुद्धा हे सुविचार किंवा यापेक्षाही आणखी चांगले सुविचार काही वाक्य तुम्हाला मिळाले की प्रत्यक्ष जीवनात ते उपयोगाचे आहेत असे नक्कीच लावण्याचा प्रयत्न करा अशी या व्हिडिओमार्फत मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. रामकृष्ण देवस्थानच्या वतीने आणि चिखणी ग्रामस्थांच्या वतीने तुम्ही हा जो व्हिडिओ तयार केला त्याबद्दल मी तुम्हाला पुनश्च एकदा तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो.
आणि तुमच्या चॅनलला सबस्क्रायबर